ठाणे शहराचे ग्रामदैवत व पुरातन मंदिर कोपिनेश्वर येथे आज श्रावणी सोमवार निमित्त शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली। ठाण्यात सकाळपासून पावसाने जोर केला असतानाही भाविकांनी पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत दर्शनासाठी हजेरी लावली। अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांच्या हकालपट्टीची आज मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रती अर्वाच्य भाषा वापरतात, त्यांना जुगाराचा नाद आहे, हे मंत्री शेतकऱ्यांना जुगाराच्या डावात लावतील, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखू असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध दर्शवला। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू। पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले, त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं, पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत, तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते, जुगार खेळत होते। तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील, आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीने काढून टाका। अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल अंतर्गत शिवकावड यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भगवान शिवशंकराच्या शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी रायगड विभागाकडून खालापूर रसायनी व पनवेल विधानसभा यांच्याकडून खांदेश्वर शिवमंदिर ते गाडेश्वर शिवमंदिर असे 15 किलोमीटर पायी शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेचा शुभारंभासाठी तपस्वी श्री 1008 आचार्य महामंडळेश्वर योगी सिद्धनाथ अघोर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शंखनाद व डमरू वाजवून शिवकावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला। या यात्रेला आमदार प्रशांत ठाकूर मान्यवर म्हणून उपस्थित होते। त्यांनी आचार्य महामंडळेश्वर योगी सिद्धनाथ अघोर यांचे आशीर्वाद घेऊन कावड यात्रेत सामील झाले। दापोली तालुक्यातील सारंगगावच्या ग्रामस्थांनी 3 दिवस सतत लाईट नसल्यामुळे त्रस्त होऊन महावितरण खात्याच्या कार्यालयाला धडक दिली। दापोलीतील महावितरण खात्याच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाब विचारण्यासाठी आले असताना त्या कार्यालयामध्ये कोणताही कर्मचारी व अधिकारी दिसून आला नाही। विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या भागाकडे अधिकारी देखील सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थातून केला जातोय। आज 8 दिवस झाले। 8 दिवसापासून आम्ही त्या कर्मचाऱ्याला, सरकारी जो कर्मचारी आमच्या विभागात जो ठेवलेला आहे ग्रामीण काष्टेकर म्हणून सण, त्याला किती तक्रार दिल्यानंतर तो सुद्धा दुर्लक्ष करतोय। तो म्हणते आम्हाला इथे काय डीपी आमच्याकडे आहे नाही, तिथे एक कनेक्शन एक्स्ट्रा आहे, तिथे साहेबांना जर वाटला तर आमची अडचण काढू शकते, तिथे जम्पिंग मारून सुद्धा आम्हाला टेम्पररी वीज पुरवठा करू शकते, परंतु हे जाणूनपूर्वक म्हणून सुद्धा आम्हाला नाहक त्रास देण्यासाठी हे लोकांची ही चाल चाललेली आहे। आणि जनताचा ग्रामस्थांचा फार याच्यामध्ये छळ चाललेला आहे। जनतेला काही त्याचा लाभ नाही, उभार नाही, काही नाही अजिबात। ग्रामस्थ आम्ही इथे आलेल्या 1.5 तास झाला आम्हाला, त्या कॅबिन मध्ये कुठलाही कर्मचारी उपलब्ध नाही, कुठल्या खुर्च्या खाली रिकामी पडलेल्या आहेत। आम्ही कुणाकडे आमच्याकडे अडचण मागायचं म्हणून सुद्धा कोणी नाही इथं। मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात अनेक मान्यवर दररोज दर्शनाला येत असतात। सिने अभिनेते व अभिनेत्री यांच्याकडून नेहमीच दर्शन होत असते। आज श्रावणी सोमवार निमित्त अनेक मान्यवर गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आले। त्यामध्ये सिने अभिनेते श्री सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आज श्रींचे दर्शन घेतले। यावेळी न्यासाचे विश्वस्त श्री महेश मुदलियार हे उपस्थित होते। नागपंचमीचा उत्सव उद्या आहे।
गणपती शाळांमधून नागपंचमीच्या उत्सवासाठी नाग बनवण्यासाठी वेंगुर्ले वेतोरे येथील प्रमोद कांबळे यांच्या मूर्ती शाळेत लगबग वाढली आहे. अखेरचा रंगाचा हात नागमूर्तीवर फिरवला जातोय. नागपंचमीच्या दिवशी नागमूर्तीची पूजा केली जाते. गणेश मूर्ती शाळांमधून नाग बनवले जातात. यावर्षी मातीचा व रंगाचा दर यामध्ये 10 ते 15% वाढ झाल्याने गणेश मूर्ती शाळांमधून मूर्तीचे दर वाढले आहेत. साधारणतः अर्ध्या फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत व 100 रुपयापासून 1000 रुपयांपर्यंत नागांचा दर यावर्षी पाहायला मिळतोय. शालेय विद्यार्थी नागमूर्ती बनवण्यात आघाडीवर असतात. नागमूर्ती बनवणे हे गणेश मूर्ती बनवण्यासाठीची पहिली पायरी मानली जाते. येथूनच नंतर तो गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रशिक्षण घेतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.